चीज केक्स विदाउट चीज। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 फ्लेवरचे चीज केक्स, लिची, चॉकलेट आणि जामून। चीज केकचे बेसिकली 3 लेअर असतात। पहिला असतो तो सगळ्यात शेवटचा बेस लेअर, मग चीज केकचं फिलिंग आणि टॉपिंग। तर सगळ्यात आधी मी माझ्याकडे असलेले फ्रुट्स मी हे स्वच्छ धुवून घेतलेत, लिची आणि जामून, आणि फळांचा पल्प आणि बिया मी वेगळ्या वेगळ्या करून घेतलेत। तर सगळ्यात आधी मी करून घेते बेस लेअर। यासाठी मी घेतलेत पार्लेजीची बिस्किटं। कुठलीही बिस्किटं वापरू शकता, तर फक्त ती बिस्किटं सॉल्टी नको। तर मिक्सरमध्ये मी हा बिस्किटांचा चुरा करून घेते, एकदम अशी फाईन पावडर। तर ही फाईन पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता बाइंडिंगसाठी मी ह्याच्यामध्ये ॲड करते 1 चमचा तूप। तूप आणि बिस्किटांची पावडर मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते। एक साधारण वाळूसारखी कन्सिस्टन्सी होते याची। हा बेस आपला तयार आहे। तिन्ही बाउलमध्ये मी 1-1 चमचा बेस ॲड करून घेते। आता हा बेस चमच्याने किंवा वाटीच्या मदतीने मी हा असं सपाट करून घेतलेला आहे आणि हा थोडा वेळ मी आता 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। चीज केकचा बेस सेट होते तोपर्यंत मी चीज केक वरती जे वरचं टॉपिंग आहे ते तयार करून घेते। तर एका सॉस पॅन मध्ये मी लिचीचा पल्प घेतलाय आणि त्यात थोडीशी साखर ॲड करते। लिचीचा पल्प मी आधी सुरुवातीला मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता, काही एक्स्ट्रा पाणी वगैरे ॲड केलं नव्हतं, जस्ट एकदा फिरवून घेतला होता। साखर विरघळली की आपला पल्प रेडी। हे लिचीचं टॉपिंग तयार आहे, हे मी बाजूला काढून घेते आणि तसंच सेम पॅन मध्ये मी जामूनचा सुद्धा तसाच पल्प तयार करून घेते। जामून पण मी एकदा जस्ट मिक्सर मधून फिरवून घेतलं होतं। जामून पल्प सुद्धा तयार झालाय, हा पण मी आता बाजूला काढून घेते। आता माझे दोन्ही फ्रूटचे पल्प थंड होत आहेत तोपर्यंत मी चीज केकचं फिलिंग करून घेते। यासाठी मी घेतले थोडंसं पनीर, दही आणि साखर। पनीर हे घट्टच असलेलं चांगलं, जर दही पातळ असेल तर ते एकदा रुमालातून गाळून घेऊ शकता। दही घट्ट असलं ना की आपलं चीज केकचं फिलिंग पण तितकं स्मूथ आणि क्रीमी होतं। पनीर मी सुरुवातीलाच थोडंसं हाताने क्रश करून टाकते आहे, म्हणजे चीज केकचं फिलिंग एकदम स्मूथ आणि क्रीमी होईल, त्यात एकही लम्स राहणार नाही आणि मिक्सरवरही जास्त लोड येणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता किती स्मूथ क्रीम झालेली आहे। चीज केकचं फिलिंग सुद्धा तयार आहे। आता वळूया चीज केकच्या फिलिंगकडे। बरोबर 15 मिनिटांनंतर हे बाउल मी बाहेर काढलेले आहेत। बेस सुद्धा व्यवस्थित सेट झालेला आहे। आता यावरती मी ॲड करते चीज केकचं फिलिंग। अशाच प्रकारे तिन्ही बाउलमध्ये मी सेकंड लेअर हा भरून घेते। केकचे दोन्ही लेअर आता भरून झालेले आहेत। आता वळूया सगळ्यात शेवटचा लेअर, टेम्पटिंग लेअर म्हणजे टॉपिंग लेअर। आता एका बाउलमध्ये मी ॲड करते लिचीचा पल्प, जो मी मगाशी सॉस पॅन मध्ये तयार करून ठेवला होता। हा लेअर ॲड करताना अगदी वरच्यावर ॲड करायचा आहे, खालच्या चीज केकच्या फिलिंगला अजिबात धक्का न लावता हळूहळूच मी स्प्रेड करून घेते।
दुसऱ्या बाउलमध्ये ॲड करते मी जामून पल्प. आणि थर्ड बाउलमध्ये मी ॲड करते चॉकलेटचा गनाश. हे चॉकलेटच्या गनाशची रेसिपी मी अपकमिंग व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन. जर चॉकलेट गनाश तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलंही चॉकलेट स्प्रेड किंवा पीनट बटर सुद्धा ॲड करू शकता. आता हे तिन्ही बाउल मी परत फक्त 5 मिनिटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवते. पाच मिनिटं झालेले आहेत आणि चीज केक्स हे व्यवस्थित सेट झालेले आहेत. आता मी थोडंसं डेकोरेट करून घेते. तर आपले चीज केक्स विदाउट चीज रेडी. बघितल्यावरच किती टेम्पटिंग आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात की नाही. म्हणूनच एकदा तरी घरी ट्राय कराच आणि कसे झालेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. Thank you so much for watching.